जय किसान. नमस्कार. आपण पाहत आहात वाळवंट न्यूज. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कान्हापूर या ठिकाणी शेतकरी कीर्तन महोत्सव हे आयोजित झालेला आहे. संबंधित पंचक्रोशीतील 25 गावाचा या ठिकाणी या कीर्तन महोत्सवामध्ये मोठ्या उत्साहामध्ये सहभाग असतो. याच ठिकाणी आपल्यासोबत आहेत अजयजी बोरांडे सर, या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करणारे. आणि कीर्तन महोत्सवामधून विठ्ठल नामाचं गजर आपण पाहणार आहोत. शेती, नाती आणि माणसं यासंबंधी या ठिकाणी चांगल्या वक्त्यांना घेऊन पुरोगामी विचारवंत आणून या ठिकाणी समाज प्रबोधन कसं करता येईल ह्याही विषयावर या ठिकाणी या कीर्तनातून एक शेतकरी वर्गांना काहीतरी वेगळ्या प्रकारे पाहत मिळणार आहे. सर, आपण हे शेतकरी महोत्सव दरवर्षी घेतो, यावर्षी आपलं 4थं वर्ष आहे. या शेतकरी महोत्सवाचा उद्देश कसा असेल आणि या महोत्सवामध्ये अन्नदान आणि श्रमदान यावर काय सांगायचं? मग मी जरा एक गोष्ट पहिल्यांदा स्पष्ट करू इच्छितो की या कीर्तन महोत्सवाचा संयोजक वगैरे मी एकटा नाही आहे. या परिसरातल्या गावकरी, शेतकरी, वारकरी आणि या संत साहित्यावरती सगळं काम करणारे लोक सगळे मिळून हा कीर्तन महोत्सवाचं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे. आणि मुळात हा जो प्रश्न तुम्ही विचारलेला आहे की या कीर्तन महोत्सवाचं स्वरूप कसं असणार आहे, तर नक्कीच जे कोणी या संतांनी आपल्या गाथेमधून, आपल्या ज्ञानेश्वरीमधून जे विचार मांडलेले आहेत ते विचार कृतिशीलपणे कशा पद्धतीनं अंमलात येतील. मग ज्या पद्धतीनं असं जेव्हा एखादं नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेस लोकसमूहाने एकत्र येऊन त्याच्यावरती मात करणं, श्रमदान करणं, त्याच्यातून उभा राहणं, खचून न जाता पुन्हा एकदा उभा राहणं, हा जो संदेश आहे तो सुद्धा याच्यामधून आम्ही घेतलेला आहे. एवढंच नाही तर या संत साहित्यामधून, संतांच्या याच्यामधून आपल्याला या पुढच्या काळामध्ये एकजूट राहणं, समाजाच्या हितासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी, शेतकरी समाज असेल, कष्टकरी समाज असेल, तरुण असतील, विद्यार्थी असतील, या सगळ्यांना सुद्धा एकजुटीनं राहून समाजाच्या उन्नतीसाठी आपल्याला काय करता येईल हा संदेश सुद्धा या कीर्तन महोत्सवातून देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. ठीक आहे.